तर नवी मुंबईतली ही दृश्य आहेत. सुप्रिया सुळे आता दिसत आहेत. आंदोलन सुरू आहे नवी मुंबईमध्ये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आता बघायला मिळत आहे. आंदोलक आक्रमक झाले आहेत. शशिकांत शिंदे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड सुद्धा आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा नवी मुंबईतल्या या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालेला आहे आणि याच महागाईचा निषेध करण्यासाठी आणि याबाबत सरकार नेमकं काय करते हा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हे आंदोलन पुकारण्यात आले. सुप्रिया सुळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. पोलीस ताब्यात घेत आहेत सुप्रिया सुळे यांना. त्याचबरोबर शशिकांत शिंदे आहेत पोलीस व्हॅनमध्ये. जितेंद्र आव्हाड सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सुप्रिया सुळेंसोबत ते आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. नवी मुंबईतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं हे आंदोलन. महागाईचा मुद्दा या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे इंधन आणि गॅसमध्ये प्रचंड दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे देशभरात महागाईचा भडका उडतोय. रोहित पवार सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. ते सुद्धा पोलीस व्हॅनमध्ये आहेत. शशिकांत शिंदे, रोहित पवार हे आता पोलीस व्हॅनमध्ये आहेत आणि सुप्रिया सुळे सुद्धा आता कार्यकर्त्यांसोबत आहेत. त्यांना देखील आता पोलीस व्हॅनमध्ये नेलं जात आहे. रस्त्यावर चूल मांडत यावेळी सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. वाढत्या महागाई विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीने हे आंदोलन पुकारलेलं आहे. रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणखी माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आता आपल्या सोबत आहे. सीमा, नक्कीच आज मोठ्या संख्येने नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता. पेट्रोल, डिझेल आणि वाढत्या महागाईच्या विरोधात हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत, ते सहभागी झालेले होते आणि अशामध्ये काही नेत्यांना सध्या पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतल्याची सध्याची माहिती आहे. खरं तर आक्रमक असा हा मोर्चा होता. जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे हे असे मोठे नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यासोबतच मोठ्या संख्येनं त्या